जेवढं उत्पादन वाढलं तेवढे आजार वाढले। पहिले लोक जगत होते, अन्नधान्य कमी होते पण जास्त दिवस जगत होते। आजच्या युगातले माणसं जास्त अन्न घेऊन कमी दिवस जगतात, याचं कारण काय? नमस्कार, माझं नाव संजय वळबा शिंदे, वडगाव सिन्नर। वसुंधरा नावानं आमची कंपनी प्रस्थापित केलेली। आत्मा अंतर्गत आम्ही प्रशिक्षण दिले सेंद्रिय शेती कशी करायची। त्याच्यानंतर सेंद्रिय शेतीत आम्हाला प्रोडक्ट काय, एक देशी गाय पाहिजे, त्या गायपासून गोमूत्र, शेणखत, रबडी, स्लरी, तिच्यापासून काय काय कसं करायचं, गांडूळ खतचे बेड पण त्यांनी ते शिकवले। एक देशी गाय काय आपल्याला किती उपयोग देऊ शकते, शेतीसाठी बैल देती, आरोग्यासाठी दूध देती, त्याचं नाव A2 मिल्क आहे। आपण जर्सी गाईच्या दुधाला A2 मिल्क म्हणू शकत नाही। A2 मिल्कची ते आपल्या देशी गायची एवढी महत्त्व आहे, ते इडले लोक खाती पण नाही, कारण सचिन तेंडुलकर, खेळाडू, कुस्तीपटू हेच खातात, खेळाडूच जास्त A2 मिल्कचं दूध घेतात। आणि त्याच्यानंतर आपली एक देशी गाय असेल तर 4 एकर शेतीत आपण तिच्यापासून फायदा करू शकतो। तिच्या गोमूत्र 10 दिवसाच्या शेणापासून गोमूत्र आणि शेण एकत्र करून तुम्ही 200 ते 500 लिटरची रबडी बनवू शकता। ती स्लरी आपण वावरात देऊ शकतो। वावरात दिल्यानंतर तिच्यातले गांडूळ खत, जमिनीतले सूक्ष्म अवस्थेतले जीवाणू रासायनिकमुळे मरतात, देशी गाईमुळे ते जिवंत होतात। आणि थोडक्यात सांगायचं म्हणलं तर 2च आजार आहे, माणसाला पिशवीचा आजार आणि शेतीला बॅक्टेरियाचा आजार। त्या देशी गायपासून दोन्ही पण वाचू शकता, आधी शेती पण वाचू शकते, माणूस पण वाचू शकतो। साधारण 20 वर्षाचा अंदाज केला तर दवाखाने किती होत्या आणि आजच्या युगात पाहिलं तर दवाखाने किती आहे। आमच्या गावात कोणांब्याला एक पेरले स्पेशलिस्ट आहे, तो सायकल हिंडत होता आमच्या अवस्थेत। लहानपणी 5 गाव घ्यायचा तेव्हा त्याला 200 रुपये मिळायचे, आज तो दिवसाला 20,000 रुपये कमी तो पेरलेचं। याचं कारण काय? पेस्टिसाइड मारलेले अन्नद्रव्ये, अन्न पेस्टिसाइडचा विचार नाही। ज्यावेळेस हरित क्रांती झाली पण तिच्या जमिनीवर परिणाम किती होणार आहे, माणसावर परिणाम किती होणार याचा कोणी विचार नाही केला। त्याच्याकरता आत्मा अंतर्गतवाल्यांनी शेतीच्याच याच्यातून बस आपल्या शरीराला काय पाहिजे, रक्तात कोणते कोणते घटक आहे, ते घटक कसे कोणत्या अन्नद्रव्यातून जाणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुढे एक गाय, आपण म्हणतो फक्त पैशासाठी एक गाय, पैशासाठी नाही, पैशाची तुलना केली तर जर्सी गायचं 10 लिटर दूध, देशी गायचं 1 लिटर दूध, पैशाची तुलना सारखीच होती। आपण उत्पन्नाचाच विचार केला, जेवढं उत्पादन वाढलं तेवढे आजार वाढले। पहिले लोक जगत होते, अन्नधान्य कमी होते पण जास्त दिवस जगत होते। आजच्या युगातले माणसं जास्त अन्न घेऊन कमी दिवस जगतात, याचं कारण काय? आपण शोधलं पाहिजे, आज काळाची गरज आहे। त्याच्यानंतर आज देशातली आपण जर म्हणतोय राष्ट्राची संपत्ती मूल्य आहे, तीच जर कुपोषित शक्तिहीन होत असेल तर त्या राष्ट्रीय संपत्तीचा उपयोग काय? उद्या का आपल्याला कोणाची तरी गरज पडेल का बा आमच्याकडे या आणि आमचा देश वाचवा, राष्ट्र वाचवा। कारण जर आपली शक्ती प्रत्युत्तर देण्याची नसेल तर आपला उपयोग काय? त्याच्यासाठी आत्मा अंतर्गतने आम्हाला सांगितलं का सेंद्रिय बनवा। त्याला आमचं प्रमाणपत्र फक्त 1 वर्ष अन्नधान्य खाल्यानंतर तुमचा दवाखाना बंद झाला तर आम्ही ऑर्गॅनिक, नाही तर आमचं प्रमाणपत्र देऊ शकत नाही, तुम्ही करू शकत नाही। कारण एका शॅम्पलला 10,000 रुपये खर्च आहे, पेस्टिसाइड चेक करायचा, हा कोणीच करू शकत नाही। 2 किलो गहू घेणार, कशाला 10,000 खर्च करील? त्याच्याकरता आमचं अन्नधान्य खाऊन बघा, खाऊन बघितल्यानंतर साधारण 6 महिने 1 वर्षाची तुम्हाला ते शरीरातलं पूर्ण बाहेर जाण्यासाठी 6 महिन्याचा वेळ द्यावा लागेल। आज खाल्लं तुम्ही उद्या लगेच म्हणणार आहे आमच्याकडे लगेच ये गहू उत्पादन झालेला आहे, हा देशी टोमॅटो उत्पादन केलेला आहे, बाजरी पावसाळी बाजरी आहे, चिरी, टोमॅटो, द्राक्षे, ब्रोकोली, ज्वारी, इतर बी धान्य आहे, भाजीपाला सर्व ऑर्गॅनिक मध्ये पिकून आम्ही मुंबई सारख्या शहरात आमचा भाजीपाला विकतोय। आमचेच साहेब मुंबईला आज द्राक्षेत सगळं भाजीपाला घेऊन जाता, दर रविवारी त्यांची जुहू मार्केटला खरेदी विक्री। जर तुम्हाला अन्नधान्याची गरज वाटली आणि आमचा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आम्ही एक नंबर देतो, 7709969437 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आरोग्यासाठी चांगलं प्रत्युत्तर योग्य रीतीचं धान्य खावा। एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो।